त्यांच्याच गावचा खेळाडू तो म्हणजे विशाल सोमडा. एक तेच तर्रार गोलंदाज, बॅक ऑफ द लेग पद्धतीची गोलंदाजी करणारा गोलंदाज, बॅट्समनच्या स्लॉट पासून दूरवर चेंडू टाकणारा हा गोलंदाज. लेदर क्रिकेटचाही चांगला अनुभव असलेला गोलंदाज हा म्हणजे विशाल सोमडा. तर बघूया, आताच म्हटलं होतं शांत वातावरण, आता मात्र कुठेतरी वाऱ्याची झुळूक मात्र लागलेली आहे. तर बघूया ची मॅच चालू होते तर वारा मात्र चालू झालेला आहे आणि बघूया काल मात्र या हवेने क्रिकेटचं पूर्ण डायनामिक्स चेंज केलं होतं. तर बघूया आज काय होते. तर पंचांचा मात्र इशारा आलेला आहे. तर पहिला चेंडू सामना करेल तो म्हणजे दिनेश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा विशाल. चांगला चेंडू, आत्ताच मी म्हटलं होतं बॅक ऑफ लेन पद्धतीची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. अक्षरशः टेस्ट मॅच पद्धतीची लाईन अँड लेथ आपल्याला बघायला मिळाली आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव झाला. खूपच सुंदर शैली आहे या गोलंदाजाची. आयटम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दिनेश. एकदा बॅकफुट पद्धतीचा, आता मात्र शॉर्ट वाईड आणि त्याला मात्र खेळून काढलंय ते म्हणजे पॉइंटच्या दिशेने. या 4 धावेने श्री गणेशा होतोय तो सरकार फायटर संघाचा. धाव संख्या होते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. हे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ना बॅकअप द लेन पद्धतीचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात थोडासा शॉर्ट चेंडू करत बसले आणि त्याला मात्र स्क्वेअर कट करून 4 धावेसाठी पाठवलं ते म्हणजे दिनेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू उसळी घेतोय, चेंडू मात्र सांभाळतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. तर ह्याच पद्धतीची गोलंदाजी मी म्हटलं होतं की बॅक ऑफ द लेन पद्धतीची गोलंदाजी करतो तो म्हणजे विशाल. इथे मात्र सगळ्यांचे जे लाडके समालोचक श्री निखिल वागळे सरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतोय. अत्यंत सुमधुर आवाज, क्रिकेटचं जेन्युइन नॉलेज असलेला हा समालोचक. तर थोड्याच वेळात आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. तर बघूया चौथा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे विशाल. सामना करेल दिनेश. पुन्हा एकदा टॉप द लेन पद्धतीचा चाल, त्याला मात्र स्टेअर केलाय ते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. या 1 धावेने धाव संख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 5. तर इथे मात्र तुम्ही बघू शकता कुठल्याही पद्धतीने फ्रंट फुटला येऊ देत नाही तो म्हणजे हा गोलंदाज विशाल सोमडा. जनरली आपली टेंडन्सी असते की फ्रंट फुटला येऊन तुम्ही डाऊन द ग्राउंड चेंडू खेळतात, परंतु इथे मात्र त्याने दूर ठेवलेला आहे. पुन्हा एकदा हा मात्र मी म्हटलं होतं आणि हा चेंडू टाकला तो म्हणजे सरळ स्लॉट मध्ये अक्षय यांच्या आणि त्याने मात्र खेळून काढलाय तो डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. तर या 6 धावेने आपलं खातं उघडतो तो म्हणजे अक्षय जनाठे. ते मात्र चुकी करून बसला तो म्हणजे विशाल. स्लॉट मध्ये चेंडू टाकला तो म्हणजे अक्षय यांच्या. तर धावसंख्या मात्र पोहोचली ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 11. ना एकदा राखूड पद्धतीचा चेंडू त्याला मात्र पुढे करण्याच्या प्रयत्नात. इथे मात्र सोपा झेड सोडलेला आहे तो म्हणजे मला वाटते. तर एक जीवनदान मिळते ते म्हणजे अक्षय यांना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 3 बाद 12. चांगल्या गोलंदाजीचे प्रात्यक्षिक आपल्याला मिळाले. 2 चेंडू मात्र त्यांनी जरूर खराब केले आणि त्याची पनिशमेंट मात्र त्यांना नक्कीच मिळाली ती म्हणजे विशाल यांना. एकाचे 2 तुम्ही पाहिलं शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्याला मात्र खेळून काढलं पॉइंटच्या दिशेने. नंतर मात्र अक्षय जनाठे एक तुल्यबळ असा खेळाडू, त्याच्या मात्र अक्षरशः रडार मध्ये चेंडू टाकला तो म्हणजे विशाल याने आणि त्याचा मात्र मात्र पनिशमेंट मात्र मिळाली ती म्हणजे विशाल यांना. तर पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज, उंच पुराचा हा गोलंदाज मला वाटते 6 फूट उंचीचा हा गोलंदाज. आम्ही त्याला प्रेमाने सगळे पोलाड या नावाने प्रचलित असलेला हा पेटेगावचा गोलंदाज तो म्हणजे सुजित. राईट आर्म थोडस शपथ झालं स्लो पद्धतीचा चेंडू त्याला मात्र खेळून काढलेला आहे. तर डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल तो सरळ 4 धावेसाठी. खराब पद्धतीचा चेंडू होता तो सुजित यांचा. त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतला
तो म्हणजे अक्षय आणि या 4 धावेने धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 16. बॉल तर इथे चेक केलेला आहे आपण. हा चौकार आहे. चेंडू मात्र परत आलेला आहे. तर खराब पद्धतीचा चेंडू होता सुजित यांचा. पिचिंग मात्र झालेलं नाही आणि सरळ फुलटॉस फुल बँग चेंडू होता तो म्हणजे सुजित यांचा. त्याला ज्याचा मात्र पुरेपूर समाचार घेण्यात आला तो म्हणजे अक्षय यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे सुजित. हायवे कडून राईट ओव्हर द विकेटचा मारा सामना करेल अक्षय. पद्धतीचा चेंडू जाऊ दिलाय. पंचांनी मात्र अवांतर चेंडू घोषित केलाय. या एका अवांतर धावेने धावसंख्या मात्र होते ती 17. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 17. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल सरकारी 11 फायटर संघाची. चा चेंडू सुजित यांचा. पद्धतीचा चेंडू त्याला मात्र खेळून काढण्यास चेंडू मात्र जातोय तो सरळ लॉंगांच्या दिशेने सीमा पार. षटकार. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला मात्र खेळून काढलं लॉंगांच्या दिशेने. अक्षय जनाठे यांची तडाखे बंद फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. तर या 6 धावेने धावसंख्या मात्र होते ते बिनबाद 23. तर अक्षरशः खराब पद्धतीचे चेंडू हाताळताना दिसतात ते म्हणजे सुजित घरत. अक्षय डॉमिनेटली फ्रंट फुटचा खेळाडू असलेला हा अक्षय त्याला मात्र अक्षरशः स्लॉट मध्ये चेंडू टाकतोय तो म्हणजे सुजित. कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. बॅकफुटला जास्त खेळायला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू त्याला मात्र इथे मिसटाईम होतोय आणि इथे सुरेख झेल. थोडासा मिसजस्ट केला होता मला वाटते राहुल घरत यांनी परंतु लास्ट मोमेंटला चांगला जज केला त्या झेलला आणि इथे मात्र बाद होतोय तो म्हणजे अक्षय जनाठे. इथं मोठा झटका लागतोय तो सरकारी 11 संघाला. तर अक्षय याने मात्र 5 चेंडू मध्ये 17 धावा करून चांगला कॉन्ट्रीब्युशन दिलं ते म्हणजे सरकारी 11 संघाला. तर अक्षय यांची जागा घेणार ते म्हणजे दीपक. हा सुद्धा एक हार्ड हिटिंग फलंदाज दीपक रावते. तर चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे अक्षय याच्या माध्यमातून. थोडस बॅकफुटला नेलेलं आहे ते म्हणजे पंच 11 या संघाला. अक्षय याची जागा घेतोय तो म्हणजे दीपक. सामना करेल सुजित यांचा. एका ओव्हर द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे दीपक यांच्या माध्यमातून चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमा पार चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र वेगाने जाते ती 27. अजूनही पॉवर प्ले षटकातले 2 चेंडू शिल्लक असताना अक्षरशः चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे सरकारी 11 संघाकडून. कुठेतरी पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे सुजित यांच्या माध्यमातून. समय म्हटले सगळे फ्रंट फूट डॉमिनंट खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांना मात्र बघा आताच म्हटलं होतं की फ्रंट फूट डॉमिनंट खेळाडू आणि इथे मात्र आखूट पद्धतीचा चेंडू जातोय सरळ निर्धाव धावेसाठी.
तर कुठेतरी ओळखावं लागेल की त्यांच्या फ्रंटफूट पासून त्यांच्या स्लॉट पासून चेंडू दूर करावा लागेल तो सुजित आणि विशाल यासारख्या गोलंदाजांना. या सगळ्या खेळाडूंचा फ्रंटफूट नेहमीच स्ट्रॉंग झोन आपण पाहिलेला आहे. तर बघूया पुढचा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे सुजित. सामना करेल दीपक. एकदा ओव्हरस्पीड पद्धतीचा चेंडू इनसाइडच होऊन जातोय तो लॉंगाच्या दिशेने तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहुल घरत यांचं. तर या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यात 28. तर सुजित याने मात्र आपल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. तर पुढच्या समालोचनाची धुरा मात्र मी सांभाळायला देतोय तो म्हणजे एक वाडा आणि पालघर तालुक्यातील सुमधुर आवाज श्री निखिल वागळे सर. तर धावसंख्या मात्र झालेली आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 28. पेटेगाव प्रीमियर लीग 2026 आणि या हे सीझन 5 आहे. 5व्या पर्वामध्ये आपण याच्या स्पर्धेत दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसात जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं तथा क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. पहिलीच लढत जी सुरू आहे सरकार फायटर्स आणि त्या विपक्षामध्ये वंश इलेव्हन. ज्यावेळी वंश इलेव्हन टॉस जिंकला त्यावेळी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. आज खर तर शनिवारचा दिवस आहे. त्या संकट मोचकाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात आपण करूया. लोअर फुल टॉस होता. मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वाताज मदन वानर युत मुखम श्रीराम मधुतम शरण प्रपद्य. प्रभू हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या निष्ठेचं प्रतीक काय म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रती असलेली अत्यंत निष्ठा आणि निश्चितच त्याच प्रभू हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या क्रीडांगणाच्या दिशेने वळूया जिथे तिसरं षटक चालू आहे. दिनेश आलेत. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल जो डॉट टाकला गेला लेफ्ट राऊंड स्टम्प्सने गोलंदाजी करतोय. प्रॉपर कनेक्ट केला बॉल कॉपी बुक स्टाईल. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि दुसरी धाव अत्यंत वेगानं इथे कनेक्ट केली आहे. बॅकअप थोडस कमी आणि पहा कधी कधी मी तर म्हणेन की काहीतरी चांगलं होण्याकरता परमेश्वर वाईट देखील घडवतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. इथून बेटेगाव संघाचा खेळाडूंना धावांचा लोभ आवरता आला नाही त्यामुळे त्यांना परतावं लागतंय. धावचीची विकेट नंबर 2 निघाला परतीचा प्रवास करतोय दिनेश बॅक टू दी डगआउट. महत्वपूर्ण क्रिकेट आहे आणि मागच्याच आठवड्यात याच क्रीडांगणावरती आपण बोईसर प्रीमियर लीग अनेक गावांच्या मातब्बर खेळाडूंचा संघर्ष या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहिला. निश्चितच मी प्रामुख्यानं बऱ्याच खेळाडूंना पालघरचं क्रिकेट बऱ्याचदा किंवा पालघर तालुका असेल किंवा पालघर जिल्ह्याचं क्रिकेट यावेळी पावसाचा वेग जास्त असल्यामुळे किंवा पावसाची जो सीझन आहे तो थोडासा लांबल्यामुळे थोडासा लेट सुरू झाला क्रिकेट आणि त्यामुळे या येत्या मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये अनेक मातब्बर स्पर्धा ज्या खरं तर थांबल्या होत्या त्या निश्चितच ऑफिशियली अनाऊन्स झाल्या. वळूयात मैदानाच्या आत. दिनेशला मिळाले सफलता. चेंडूचा खेळ संपलाय तो मात्र 2. स्विचिट करण्याचा प्रयत्न धाडस दाखवलं फलंदाजानं आणि अतिशय थॉटलेस क्रिकेट. इट्स अ पुअर क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये संयम गमावला जातोय प्रत्येक खेळाडूकडनं आणि इथे ठरलाय आणखीन एक फलंदाज शिकार. बॅट्समन आउट. मिस्टर दीपक बॅक टू दी डगआउट.
धावसंख्या 30 या आकड्यावर आहे आणि ज्या पद्धतीनं 6 षटकं इथून खेळायचे त्यामध्ये 3 महत्वपूर्ण गडी इथून बाद झाले. बेटेगावचं प्रशस्त मैदान आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती सध्या ही स्पर्धा सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्हाला याच मैदानात अनेक मातबर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि निश्चितच क्रिकेट रसिकांसाठी एक महत्वपूर्ण अशा अनेक उद्घोषणा या क्रीडांगणाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. मेहनत आहे माननीय रुपेश आता करत असतील, त्यानंतर त्यांचे सगळे सहकारी असतील, भावेश पटेल असतील. या मैदानाकरता विशेष मेहनत खर तर सरकार ग्रुप ज्या पद्धतीने घेतोय आणि आपण याआधी देखील उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये जशी डेव्हलपमेंट आली तशी जागांचे भाव गगनाला भिडले आणि अशा परिस्थितीत ज्यावेळी तुम्ही शहराच्या लगत आहात त्यावेळी ही मैदान अशी वाचवत आहे. फलंदाज कदाचित काय करतोय तेच कळत नाही. म्हणजे शॉर्ट सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जात आहे. बॉल फुलरलेच आहे आणि त्यावेळी जर आपण शॉर्ट सिलेक्शन रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करताय म्हणजे तुमच्या विचारांची दाद द्यावी लागणार आहे. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 4 फलंदाजी करण्याकरता विशाल गुजर क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार. हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉल. सॉफ्टहँडचा वापर करत असताना 30 यार्डच्या बाहेर पंच केलं. फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. एक सिंगल इथून प्राप्त होईल आणि एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शांत आणि संथ क्रिकेट सुरू आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये विस्फोटक सुरुवात पाहिली आपण सरकार 11 या संघाच्या, सरकार फायटर्स या संघाच्या वतीनं. त्यानंतर वंश 11 केलेला कमबॅक विशेषतः दिनेशचं कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी त्यानं केली आतापर्यंत, ज्यामध्ये 5 चेंडूंचा समावेश त्याच्या आणि त्यामध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या. 2 धावचीचे विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. टेनिस क्रिकेट विश्व जगतातील हा खर तर एक अविवेकी फटका म्हणून ज्याला जाणला जातो. प्रत्येक खेळाडूचा एक मानस असतो की मला वाटतं मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा आणि त्या अनुषंगानं प्रत्येक वेळी आडव्या बॅटचा वापर पुरेपूर केला जातो. परंतु इथे असफलता प्राप्त झाली आणि आज देखील दिवस आहे. 14 तारखेच्या दिवसामध्ये तुम्हाला पहिली लढत पाहायला मिळते वंश 11 आणि त्या विपक्षामध्ये सरकार फायटर. दुसरी लढत बी रेडी दोन्ही संघ एसपी रायडर आणि त्या विपक्षामध्ये नागेश 11. दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत मिडल इनिंग ब्रेक मध्ये आपण या जेव्हा आपण टॉस करणार आहोत. दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि गावाचं क्रिकेट लीग नावाच्या संकल्पनेनंच खरं तर तुम्हाला चांगले चांगले खेळाडू मिळतात. त्यामुळे इथे चढावड असते की येणाऱ्या हंगामामध्ये नवा एखादा इमर्जिंग स्टार खेळाडू याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल का. परंतु हे देखील महत्वाचं आहे. क्रिकेट मी बऱ्याचदा म्हणतो की अंगावर फक्त जर्सी ट्रॅकसूट घातला आणि पायात क्वालिटी बूट घातले, ब्रँडेड शूज घातले, हातात चांगली बॅट घेतली म्हणजे क्रिकेटर होतोच असं नाही. तर त्याकरता तुम्हाला आतमध्ये लागते. बॅकफुटवर जाऊन ऑन द टोज खेळाय. बॉल चाललाय बॅकफुट पॉइंटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि फक्त एक सिंगल इथून होईल प्राप्त. याच सिंगलच्या मदतीनं षटकाची सुरुवात केली आहे सिंगलनं. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सरकार फायटर तर भगवा बोईसर प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळी देखील अत्यंत महत्वपूर्ण अशा क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं त्याच जर्सीचा रंग. त्यानंतर तिसरी लढत असणार आहे पुन्हा नागेश 11 आणि त्या विपक्षामध्ये सरकार फायटर. त्यानंतर चौथी लढत असेल वंश 11 आणि एसपी रायडर्स. 5वी लढत पुन्हा एकदा नागेश 11 आणि त्या विपक्षामध्ये वंश 11 आणि 6वी लढत सरकार फायटर आणि त्या विपक्षामध्ये एसपी रायडर. सर्वच संघांचे मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला इथे क्वालिफाय व्हायचंय आणि उद्याचा
मग मोठी तरतूद तुम्हाला पाहायला मिळेल ती ट्रॉफी जिंकण्याकरता. एक मोठं लक्ष आहे की ज्या पद्धतीने प्रत्येकाला संधी दिली जाते. बॉल होते यार, सप्रेटचा वापर करत ढकललाय बॉलला फक्त 30 याच्या बंदिस्त वर्तुळाच्या आत फक्त एक सिंगल इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 33. 33 धावा ज्या धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना षटकाचा खेळ सुरू आहे सध्या, तो मात्र चौथा. अजूनही 2 उर्वरित षटक बाकी आहे. इथून 4 चेंडूंचा खेळ तो देखील शिल्लक. बोईसरवाडा रोड सिटी एंडकडनं गोलंदाजी होतीये. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल आले वरती विकेट. हलक्या हातानं पहा पंच केला बॉल आणि थोडासा वेग जास्त होता त्यामुळे बीट केलं पहिल्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याचा फटका जरूर बसेल एका अतिरिक्त धावसंख्येमध्ये. या एक एक सिंगलची ताकद काय ती आपण बोईसर प्रीमियर लीग मध्ये रुपेश दादा पाहिली. म्हणजे तिथे खरं तर एका बाजूला इलियास पठाण यांचा संघ होता, एका बाजूला पण पाहिलं तर निश्चितच एक प्रतिस्पर्धी तो देखील बलाढ्य संघ होता आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात तो मॅच तो सामना टाय आपल्याला पाहायला मिळाला. स्पॅटची कडा आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. बॅट्समन आउट. एक एक धावेसाठी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागतो आणि त्याचा प्रात्यक्षिक मागच्याच आठवड्यात आपण पाहिलंय. कदाचित त्या गोष्टीचा विसर पडला असावा इथे 111ला. चौथ्या बॉलवर मिळाली सफलता, फलंदाज झाला बाद. शक्यतो लीग खरं तर फेअर पद्धतीनेच खेळली पाहिजे किंवा आपण पाहतो ना की अप्पर रेंजला बरेचसे जे संघ असतात कदाचित कदाचित त्यांच्या वतीने मॅचेस सोडल्या देखील जातात आणि मग एखादा चांगला संघ बाहेर देखील जातो. तर कृपा करून एक रिक्वेस्ट आहे की ज्या पद्धतीने जेवढं फेअर क्रिकेट आपल्याला खेळता येईल, नॅचरल क्रिकेट खेळता येईल त्या अनुषंगाने विचार करा. जे काही होईल ते पारदर्शकतेनं. इथून मात्र बॉल होतं यार, चांगली गोलंदाजी, इमर्जिंग बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी. इथे मात्र पेशकश केली गोलंदाजानं आणि त्यानंतर एका डॉट बॉलची घोषणा झाली आहे. एंड ऑफ दी फिफ्थ बॉल. संघाची टोटल पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर असताना गोलंदाज विशाल आले. चांगली गोलंदाजी होतीये. एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर. चौथ्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सरकार फायटर 35 या आकड्यावरती पोहोचली आहे. 35 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही संघ यानंतरचे विशेषतः एसपी रायडर आणि त्या विपक्षामध्ये नागेश इलेव्हन दोन्ही संघांचे कॅप्टन आपण ऑफिशियली रिपोर्टिंग करायची. कालच्या दिवसामध्ये साई सिदोबा बेटेगाव, त्यानंतर टी वाय चॅम्पियन, त्यानंतर भावित्य वॉरियर्स या या संघांना क्वालिफाय केलंय. त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि आजच्या गटात कोणते संघ इथून प्रमोट होतील त्याकडे देखील प्रेक्षक जरा आज खरं तर तर त्यानंतर नागेश इलेव्हन आणि या सगळ्या संघांमधून खरं तर इथून देखील 3 संघ प्रमोट केले जातील. हॅलो चेक
डीजे मास्टर किंवा साऊंडचे व्यवस्थापक कुठे असतील ना आपण या लवकर. दिनेश चाकर आलेत आणि इथे पहा पहिल्याच बॉलवर अत्यंत क्वालिटी सुरुवात. लेग बिफोर द विकेट, पायचीची विकेट इथून मात्र प्राप्त झाली आणि फलंदाजाला करावा लागेल परतीचा प्रवास. विकेट क्रमांक 5 निघालाय बॅक टू दी डगआउट. आपण कुठे असाल तर कृपा करून आपण या. लगेचच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. श्रुती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन बरड भेटेगावच्या आणखीन एका दमदार खेळाडूचं इथे होतं आगमन. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या त्या धावांचा पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्यानंतर धावांचा ओघ मंदावला एवढं सांगावं लागणार आहे. त्यामध्ये दिनेश चाकरचं विशेष कौतुक करावं लागणार आहे कारण दिनेश चाकरनं जे 3रं षटक फेकलं ते या मॅचला वळण देणारं ठरलं. त्यानं तिथे धावा खर्च केला फक्त 3 आणि तदनंतर मग आता तो वैयक्तिक कोट्यातलं त्याचं 2रं षटक टाकतोय ज्यामध्ये त्याला पहिल्याच बॉलवर मिळाली असं पत्ता. बॉल तयार, प्रॉपर कनेक्शन, फटका हवेत आहे समोर खेळाडू देखील आणि डीप एंड मध्ये डीपलाय झेल संपवला आणखीन एका धुरंधर खेळाडूचा खेळ. मिस्टर नितीन बॅक टू द डगआउट. 6व्या विकेटचं इथून झालंय पतन. धक्का क्रमांक 6. क्रीडांगणाच्या आतमध्ये खर तर एकतर्फी मुकाबला होतोय की काय असं अशी भीती मनामध्ये वाटायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या फक्त 35 आकड्यावरती आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन गरत भेटेगावकरांचा आणखीन एक मोठा पैलू. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की पहा संधी नियती तुम्हाला फार कमी वेळा देते आणि गोलंदाज दिनेश चाकरला इथून ती संधी दिली आहे नियतीनं. विकेट हॅट्रिकचा सन्मान तो इथून प्राप्त करेल का याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. आणि वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी निश्चित करतोय. संघाला कमबॅक मिळवून दिला म्हणजे जो विश्वास ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून त्याला दिलाय संघानं त्या आयकॉन खेळाडूला पुरेपूर त्या पदाला न्याय देण्याचं काम इथे दिनेश चाकर करतायत. विकेट हॅट्रिक आणि समोर आहे फलंदाज सचिन. गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज. चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉलचं एक्झिक्युशन झालंय. 3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. 35 धावा, 5वं षटक जे प्रगती पथावर आहे. यानंतर आणखीन एका षटकाचा खेळ जो बाकी आहे आणि याच गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला विचार करायला पहा. टर्निंग मुवमेंट लीग मध्ये तुम्ही कधी देऊ शकता आणि त्याचं उत्तम उदाहरण दिनेशनं पेशकश केलं. बॉल तयार. सुपर बॉलिंग, नियंत्रणता आणि जे कंट्रोल गोलंदाजी मध्ये पाहिजे तो कंट्रोल निश्चितच इथे दिनेशनं दाखवलाय आणि काय गोलंदाजी केली आहे. फ्लातून कामगिरी सध्या. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय प्रदर्शन इथे मात्र त्यानं केलंय. 4 बॉल आतापर्यंत टाकलेत या षटकामध्ये एकही धाव न देता 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं टिकलेत. बॉल तयार. लेफ्ट ऑफ राऊंड स्टंप्स आला. फटका फसलाय परंतु चेंडू लँड होईल नो मॅन्स लँड मध्ये जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा परंतु अतिशय खराब खेळली. पहा जेव्हा मेहनत घेतोय गोलंदाज त्यावेळी आपलं बॅकअप मिळणं फार गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत इतक्या सपाट मैदानावरती म्हणजे यापेक्षा संकट तुम्हाला मिळणार नाही. कारण याआधी रुपेश दादा आपण पाहायचो ना शेताबांधांचं आज खळग्यांचं क्रिकेट तिथे देखील क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करायचंय. विशेषतः पालघर बोईसरचं क्रिकेट त्याकरता जाणलं जायचं. चांगली काटक फिल्डिंग आणि आजचं क्रिकेट आपण पाहतो की जिथे चांगल्या ग्रास ग्रीनरी विकेटवर देखील अशा पद्धतीने प्रदर्शन होत आहे. चांगली गोलंदाजी. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5व्या षटकाचा खेळ इथे संपलाय. दिनेश चाकरनं खर्च केला या षटकात फक्त 2 त्या देखील मिस फिल्डिंगच्या. अन्यथा मग या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च होऊ शकली असती. एंड ऑफ दी 5th ओव्हर. संघाची
जी टोटल आहे पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 ऑन स्कोर कार्ड, 37 धावा, ज्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाल्या जमा. आणि शेवटचं षटक जे इथून शिल्लक आहे, 6 बॉलचं सत्र. ची जी लढत आहे SP रायडर आणि नागेश 11, कृपा करून हे षटक संपायच्या आत आपली रिपोर्टिंग इथं होणं गरजेचं आहे. अन्यथा मी डायरेक्टली सांगतो की आयोजकांच्या वतीने जी काही पेनल्टी तुम्हाला लावली जाईल त्याचं तुम्हाला ती स्वीकारावीच लागेल, याची नोंद घ्या. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाच्या खेळातील हा शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ. पहिलाच बॉल उडवलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर, आल्या आल्या पहिलाच वार, आणि तो देखील फलंदाजानं केलाय. मिस्टर सुनीलच्या बॅट मधून येतोय पहिला दमदार षटकार. येस, टाटा या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. बऱ्याचदा आपण खेळाडूंची टोपण नावं जरूर घेतो, परंतु काही खेळाडूंना त्याचा राग देखील येतो, काही खेळाडू ते पॉझिटिव्हली देखील घेतात. परंतु सुनीलचं कौतुक करावं लागणार आहे की पहिल्याच बॉलवर संघाला अपेक्षित असणारी फलंदाजी, विशेषतः सरकार मेकर या संघाच्या वतीनं चांगली खेळी करतोय. बॉल होता या फुल टॉस होता, वळण घेतलं आणि पहा दोघांना चकवून फ्लाइंग स्लिपचा खेळाडू, आणि त्याखेरीजच निश्चितच इथे आल्या 4 धावा वाईट स्वरूपात, आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे हे 47 या आकड्यावरती. 47 ऑन स्कोर कार्ड. 47 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात तर धावफलकावरती. थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज विशाल, जो खर तर चांगली गोलंदाजी कमबॅक जरूर केला. डॉट बॉल आला इथून, विकेट. येस, फलंदाज झालाय बाद. पलटवार योग्य वेळी केला, म्हणजे ज्यावेळी खर तर पहिले 2 चेंडू राहिले ते सुनीलच्या बाजूने, परंतु त्यानंतर गोलंदाजाची देखील इथून सरशी होती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 47. थोडस धीम्या गतीत मिस्टर राजेश पवार मैदानाच्या आतमध्ये. होते डिस्कशन फार महत्वाचं आहे. पुढच्या 3 बॉल साठी देखील स्ट्रॅटेजी ठरवली जाते. चला, लास्ट ऑफिशियल कॉल SP रायडर आणि नागेश 11. शेवटची सूचना आहे तुमच्याकरता. पहिला फुल टॉस, ज्याला वळवलंय, चेंडू चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला, जिथून दुसरी धाव घेण्याचं धाडस आणि काहीतरी वेगळेच प्रयत्न केले गेले. ज्या गोष्टी शक्य नाहीये तिथे देखील ताकद लावली गेली आहे, आणि थोडस थॉटलेस क्रिकेट अगेन बाय सरकार फायटर. इथून एक सिंगल प्राप्त झाली आणि संघाची टोटल 48 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत ऑफिशियली चेंडूचा खेळ संपलाय तो मात्र 4. उर्वरित 2 बॉल इथून शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये धुरंधर क्वालिफाय झालेत खरं तर अत्यंत नामवंत संघ साई सिधो व पेटेगाव, TY चॅम्पियन्स आणि भाविकच्या वॉरियर्स. मनापासून तुमचे अभिनंदन. आणि आज खरं तर फाईट सुरू आहे. पंच 11 असेल, सरकार फायटर असेल, SP रायडर असेल, नागेश 11 असेल, या संघांमध्ये आज चढाओढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, आकाश
आणि आतापर्यंत जर विचार केला आपण तर 8 गडी गमावले सरकार फायटर. चांगला फटका, बॉल वळवलाय ऑन साइडला, जिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 49. प्रथम फलंदाजी करत असताना सरकार फायटर पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावरती हे लढती सुरू आहेत. येणारा काळ या मैदानानं या मैदानावरती गाजणारा असेल, कारण मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला याची देही याचे डोळा पाहायला मिळतील. इथे मात्र बॉल तयार, ओव्हर द विकेट. फटका फसलाय, चेंडू जाऊन पोहोचलाय तो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, जिथून धावा कनेक्ट केल्या जात आहेत 2. आणि पहा, क्रिकेट खेळता खेळता ओव्हर थ्रो क्रिकेटला देखील होतीये सुरुवात. अचंबित करणारा प्रयत्न, एक धाव अनऑथराइज आहे, फक्त एकच धाव होते. आणि पहा, कधी कधी लोभ माणसाला नुकसानदायक ठरतो, त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि अतिरिक्त लोभ नसावा. संघाची धावसंख्या पोहोचली 50. दोन्ही संघ नोंद घ्या, 51 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. चला एसपी रायडर आणि नागेश 11. एसपी रायडर संघ आणि नागेश 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी विना विलंब या. आणि टॉस करण्याकरता एसपी रायडर आणि नागेश 11. साठी दोन्ही टीमचे कॅप्टन एसपी रायडर आणि नागेश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 51 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. आणि चला आपण आदरणीय रुपेश धडत यांना विनंती करूया टॉस साठी. एसपी रायडरचा कॅप्टन सागर गरज जॉईन झालाय, त्याचं मनापासून स्वागत. आणि नागेश 11 टीमचा कॅप्टन इथं अनुपस्थित. नागेश 11 टीम नागेश 11 संघाचा कर्णधार करूया तिथे मनाच्या अंतःकरणापासून. अभिजित गरज जो आमच्या सोबत जोडला गेला, त्यांचं देखील स्वागत आहे. टॉस करत गरज होतीये नाणेफेक. पुढे सामना मॅच क्रमांक 2. जॉईन केला जाईल स्पिन आदर गरज. एल इज द कॉल फ्रॉम अभिजित. आणि पहा इथे टॉस जिंकलाय नागेश 11 या संघानं. अभिजितची महत्वाचा सामना प्रतिस्पर्धी संघ, म्हणजे मला वाटतं पहिलीच लढत आहे आजच्या दिवसातली तुमची ही. काय म्हणाल, 6 षटकांची लढत आहे, 6 षटकांमध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी? नक्कीच आम्ही तो पहिला क्षेत्ररक्षण घेऊ आणि प्रत्येकाला सांगतो की क्रिकेट फक्त गावाकरती मर्यादित नाही राहत. प्रत्येकाने आपला खेळ दाखवा, जिथे टीम टाकतील तिकडे सर्वांनी उपस्थित राहा. मेन म्हणजे ग्राउंड आपलं एवढं चांगलं आहे, सुंदर सर्व आहे, गावातले सर्वच आपल्याला सपोर्ट करतात. फक्त आपण कुठेतरी आपण दुर्लक्ष करतात, एकमेकात जय गो एकमेकांना दाखवतात. तो नको दाखवू आणि आपलं क्रिकेट प्रामाणिकपणे खेळा बस. खूप चांगल्या प्रतिक्रिया अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. की रायडरचे कॅप्टन देखील आहे. काय म्हणशील, टॉस कप मिटिंग आली आहे, हा काहीतरी एक स्वीट मनामध्ये काय काय स्ट्रॅटेजी आहे? लॉजिक तर पहिले क्षेत्ररक्षण करणार होते, पण आता प्रथम फलंदाजी करायची आहे. तर आमच्या टीममध्ये पण चांगले बॅट्समॅन आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. कारण की आमच्या टीममध्ये पण चांगले गोलंदाज आहेत. अभिजित करत आहेत, अक्षय करत आहेत किंवा पंकज पाटील आहेत, चांगले चांगले गोलंदाज आहेत. आम्ही पण आमचा भेट देण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. तुम्ही निश्चितच दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया. टॉस जिंकला नागेश 11 या संघानं. अभिजित गरज टीमचा कॅप्टन आहे आणि त्याने स्वीकारली आहे प्रथम फिल्डिंग. येस, वळूयात उत्तरार्धामध्ये. 51 धावसंख्येचा टार्गेट समोर आहे आणि याच 51 धावसंख्येचा पाठलाग ज्याला इथून होईल सुरुवात. 2 खेळाडू, चला बॅट्समन बी फास्ट. मला वाटतंय सरकार फायटरचं क्षेत्ररक्षण लावून तयारीत येत, त्यामुळे बॅट्समन उशिरानं पोहोचतात. कृपा करून विनंती आहे फलंदाजांना विशेषतः की लगेचच आपण खेळपट्टीवर पोहोचायचंय.
द्वितीय आणि तृतीय चतुर्भ या चारही ट्रॉफीज आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्वर्गीय राजन शिवाजी घरत यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय श्री मयूर राजन घरत आणि आदरणीय राहुल राजन घरत यांच्याकडून मला इथे त्यांना पेनल्टी लावा आता, कारण ऑलरेडी वी आर कंटिन्युअसली अनाउन्सिंग की बॅट्समन लवकर पाठवा. प्लीज प्लीज लवकर चला दादा, कारण बघा आज वेळ फार कमी आहे. थोडा स्पीडअप कराल. तिथे ते सरकार फायटरचा पूर्ण संघ इतका शिस्तीनं क्षेत्ररक्षण सजवून तयार आहे आणि वी आर लेट. आपण उशिरानं पोहोचतोय. तर सन्माननीय श्री मयूरजी घरत आणि आदरणीय राहुलजी घरत या दोनही बंधूंचं मनापासून आपण पुन्हा एकदा सलाम आहे, कारण तुमच्यासारखे दाते ज्यावेळी असतील त्याच वेळी खर तर या अशा मोठमोठ्या स्पर्धा या आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय विकुलदादा घरत त्यांचं देखील आपण करूयात मनापासून स्वागत. त्यानंतर सन्माननीय धैर्य विनोद पाटील बिरवाडी यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आमच्यापर्यंत प्रदान करण्यात आल्यात आणि मॅन ऑफ द मॅच साठी एक गिफ्ट हॅम्पर आहे त्या आदरणीय संदीप विजय घरत याच्या वतीनं आम्हाला पोहोचवण्यात आलंय. त्याचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही. आणि एमबी स्पोर्ट्स या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर करता त्यांच्या वतीनं देखील पारितोषिक आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल तुम्ही पाहतायत की जो खेळाडू या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून ज्याची निवड होईल त्याला इथून ही फिटनेस राखण्याकरता सायकल दिली जाणार आहे. चला, अंपायरकडनं ऑफिशियली सिग्नल आलाय. 6 षटक 51 धावसंख्येची गरज आणि मॅचला होती उत्तरार्धाला सुरुवात. बॅट्समन तयार. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. हलक्या हाताने पहा, 2 खेळाडूंच्या गॅप मधून हा चेंडू काढलाय. ज्या पद्धतीनं टीम मध्ये प्रोटेक्शन होतं, एक सिंगल इथून प्राप्त केली आहे. विशाल आणि त्याचा साथीदार धवल जे मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू झाले दाखल. तर मात्र एक 2 धावा ज्या धावफलकावर होत आहेत जमा. याच 2 धावसंख्येच्या मदतीने 3 हा आकडा धावफलकावरती जमा झाला. बॉल तयार ओव्हर द विकेट. प्रॉपर कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता. घेऊन बॉल चाललाय गलीमधून डीप थर्डमॅनला. स्टॉप केलं. येस, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संदीपजी घरत साहेब त्यांचं देखील मनापासून ते आम्ही आभार व्यक्त करतो, कारण स्वतः आज क्रिकेटरच्या भूमिकेमध्ये तळमळ आहे. क्रिकेट घडवण्याकरता बेटेगावच्या क्रिकेटला एक उदात्त स्वरूप ज्या माणसानं देण्याकरता मेहनत घेतली त्या आदरणीय संदीपजी घरत साहेब, सलाम आहे तुम्हाला. इथे पहा, चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला केला. कट केलं बॉलला, लेग कटर होता, शिरानं का होईना. तिथे मात्र चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तो 4 पहिलं षटक शुभम टाकतायत, ज्यामध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि विजयाकरता 51 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. फलंदाज बॅटचा वापर करत असताना एकच सिंगल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ ज्यावेळी आपण पाहिला, सरकार फायटरनं 51 धावा उभ्या केल्या. टार्गेट समोर होतं. चांगला फटका ओव्हर द हेड ऑफ द बॉलर इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चालला लॉंग ऑफ मधून, निघून जाईल चेंडू. सीमारेषे पलीकडे अत्यंत वेगानं आला इथे दमदार चौकार. 4 धावसंख्या धाववरती जमा होती आणि संघाची टोटल 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर कार्ड, 10 धावा ज्या धावफलकावरती झाल्या जमा. एट ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये 51 करायच्या. त्यामध्ये आता जर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं मी तर म्हणेन की नियोजन केलंय फलंदाजी करत असताना 1-11 चांगली फलंदाजी होती. याआधी आधी जर आपण पाहिलं, सरकार फायटर ज्यावेळी बॅटिंग करत होती, कंपॅरिझन
पहिल्या षटकात सरकार फायटरनं तब्बल 12 धावा खेचल्या होत्या. त्या षटकामध्ये सुजितच्या विपक्षात 16 धावा, म्हणजे त्या 2 षटकांमध्ये आलेल्या 28 धावा जरा वगळ तर सरकार फायटरचा परफॉर्मन्स हा बॅकफुटवर होता. आदरणीय रुपेश दादा करत प्रत्येक स्पर्धेकरता या माणसाची मेहनत असते आणि अशा व्यक्ती ज्या ज्या वेळी प्रत्येक गावात असतील त्या त्यावेळी खर तर पहा मेहनत आहे म्हणजे प्रत्येकाला दिलेली एक जबाबदारी पार पाडणं तर आणि तरच मोठी आयोजनं स्वप्नवत आयोजनं सत्यात साकार होतात. आणि आदरणीय रुपेश दादा करत तुम्हाला देखील पुन्हा एकदा सलाम आहे क्रिकेट जगताकडनं. इथे बोलत असतं या ओव्हर द विकेट्स प्रॉपर बँक ऑन दी प्लम टाकण्याचा प्रयत्न होता ऑन द टोज बॉल टाकला होता परंतु हलक्या हातानं बॅट अँड पॅड मधून निभावलं फ्लिक केला बॉल जिथून एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 11 या आकड्यावरती दिनेश आले. दिनेश घाटाळ जे गोलंदाजी मार्कवर आहेत सध्या सरकार फायटर सरकार या नावाला विजयापर्यंत पोहोचवण्याकरता ही सगळी लोक काम करत आहेत. बॉल तयार ओव्हर द विकेट टॅप केलाय बॉल. सिली मिडॉनचा खेळाडू पहा सिली मिडॉनचा खेळाडू मिडॉन मध्ये आला आणि त्यानंतर एकही धाव न देणं पसंत केलं. चाल आणि धवल ही जोडी सध्या मैदानाच्या ची लढत होईल. तुला एसपी रायडर आणि एका बाजूला नागेश इलेव्हन टॉस जिंकला नागेश इलेव्हन आणि निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. डीप यॉर्कर टाकला होता आणि त्याला पहा निभावलंय. थोडस थॉटलेस क्रिकेट कमकुवत क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आणि त्यातून निश्चितच फायदा होणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. इथून 2 धावा होत आहेत कनिक संघाची टोटल पोहोचली आहे विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन्स 13. एकॉट खेळाडूकडनं चुकी झाली आहे आणि हेच तर क्रिकेटचं दुसरं नाव आहे की एखादी सोपी गोष्ट मोठ्या खेळाडूकडनं चुकते आणि तेच क्रिकेट आहे. स्विच हिटचा प्रयत्न फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय अत्यंत वेगानं मैदानाला अक्षरशः आग लावत चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आलाय दमदार लुचिक आपण कुठे असत श्रुतिक विना विलंब म्हणूया. श्रुतिक यांना विनंती केली जाते पण यार पुन्हा एका स्विच हिट कनेक्शन प्रॉपर बॉल चाललाय ऍज अ स्वीप ऍज अ अत्यंत वेगानं खीच घेतात धनुष्यबाण इथे आलाय चुका. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती 21. विजयाकरता 30 धावांची गरज आहे. 30 धावा अजूनही विजयाकरता गरजेच्या आहे. दुसरं षटक दिनेश घाटाळ चेंडूचा खेळ संपलाय तो मात्र 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू. लोअर फुल टॉस होता जिथे क्षेत्ररक्षक विरहित झोन होता तिथून चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय 4 धावांसाठी धमका चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली आहे. 25. विजयाकरता अजूनही 26 धावांची गरज आहे. 51चा टार्गेट समोर आहे. 2 षटक आतापर्यंत आली आहेत संपुष्टात आणि यानंतर होईल 3ऱ्या षटकाला प्रारंभ.
तपड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. प्रॉपर बँक ऑन द टार्गेट होता. खर तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या मात आणि इथून डॉट बॉलची घोषणा झाली. बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं फलंदाजानं. संघाची टोटल पोहोचली 31, विजयापासून 20 धावा दूर. मंच इलेव्हनचं कौतुक करावं लागणार आहे. क्वालिटी बॅटिंग प्रस्थापित केली आणि पहा विदाऊट विकेट फलंदाजी ते करतात. म्हणजे एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा पहा जशी गरज आहे, जशी मागणी आहे तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये. एक सिंग जिथून होईल प्राप्त आणि याच सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल 32 या आकड्यावरती. प्रत्येक क्रीडा रसिक जेव्हा इथे येतो तो हा सामन्यांचा आनंद घेण्याकरता झाड शोधतो, पण कोणीच झाड लावत नाही. त्यामुळे एक रिक्वेस्ट असेल येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या क्रीडांगणावरती जास्तीत जास्त वृक्षारोपण करा आणि नुसतं वृक्षारोपण करू नका तर त्या झाडांना वाढवा देखील. इथे पहा बॉल चालला लेग स्लिपला, जिथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो देखील यशस्वी. आताच विपुलदादा नुकतीच मी कर्जत प्रीमियर लीग कर्जत खालापूर तालुक्याची मानाची स्पर्धा म्हणजे तब्बल 12वं पर्व त्यांचं होतं आणि ती जी स्पर्धा ज्या ग्राउंड वरती झाली ते ग्राउंड होतं वरईचं क्रीडांगण. तिथे त्या मैदानाच्या सभोवताली कमीत कमी 20 ते 30 झाडं जांभळीची होती आणि प्रत्येक प्रेक्षक येणारा तिथे त्या झाडाखाली बसून अगदी मस्त थंड, इतक्या रणरणत्या उन्हात देखील तिथे क्लायमॅटिक कंडिशन अतिशय थंड होते. त्यामुळे प्रत्येक खरं तर क्रीडा रसिकाला चांगल्या मॅचेस चांगल्या सावलीत बसून पाहण्याचा एक मनमुराद आनंद मिळत होता. तर निश्चितच यावेळी आपण देखील विचार करायला पाहिजे. ही सावलीयुक्त झाडं आपण देखील या क्रीडांगणावरती लावणं फार गरजेचं आहे. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली 35 टीम मेंबर्स फास्ट. चला पाठपाहक लवकर पोहोचा मैदानाच्या आत. आता सामना जिंकण्याकरता आणि 1-11 काय कामगिरी करतोय. नॉट आउट मारतायत की काय विशाल आणि त्याचा साथीदार धवल. वॉट अ शॉट, प्रॉपर कनेक्ट केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. इथे आलाय दमदार फटका, चौकार, 4 धावा आणि चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती आहे. 12 धावा आता दूर आहेत त्या विजयापासून. 1-11 त्या पद्धतीनं गाडी सुरू केली ती कदाचित टॉप गिअरवरच सुरुवात केली त्यांनी. त्यामुळे चांगल्या दर्जाचा रिझल्ट त्यांना इथून प्राप्त झालेत. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड स्टंप्स, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि यष्टीरक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल पहिला ब्रेक थ्रू. इथून परतावं लागणार आहे मिस्टर विशाल. महत्वाचा खेळाडू निघाला परतीच्या प्रवासाला. लागलं 1-11चं प्रतिनिधित्व तो करत होता. संघाचा लीड खेळाडू म्हणून पहिल्या बॅटिंग ऑर्डर, टॉप बॅटिंग ऑर्डर मध्ये. बॉल तयार, षटकाचा पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी आणि आता पहा गली रिजन मध्ये थोडीशी मिसफिल्डिंग, ज्याचा प्रायश्चित्त भोगावं लागेल सरकार फायटर या संघाला. याच एका सिंगलच्या मदतीनं
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 40 धावसंख्या ज्या धावफलकावरती धावून पोहोचल्यात. 11 धावांची गरज आहे. मधून बॉल चाललाय ऑन साइडला, जिथून एक पुन्हा धावांचा वेग काही रोखत नाहीये आणि इथून देखील दोन धावा घेण्यात यश आलं. संघाची टोटल पोहोचली आहे 43. 42 येस 42 माफ करा 42 धावा 9 धावांचे हा सामना जिंकण्याकरता 14 चेंडू शिल्लक आहेत. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. यानंतर नागेश 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये व्हॉट शॉट यार, सुपर टायमिंग, बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून षटकार. फक्त आता 5 धावसंख्येची गरज, 48 धावा ज्या इथून धावफलकावरती जोडल्या गेल्यात. माफ करा, यस 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. ठीक आहे, आताचा करतो इथे फलंदाज वापर आणि समोर बाकी तो बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला. निश्चितच डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर. इथे षटकाची खेळी संपुष्टात आली आहे. षटकाचा खेळ संपलाय तो मात्र 4 आणि संघाची टोटल पोहोचली 48 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त अजूनही जर आपण विचार केला तर 3 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरता 51चं टार्गेट होतं 111 या संघासाठी आणि डिस्क्वालिफायर वाय चॅम्पियन या संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी इथे उपस्थित झालेत. आदरणीय महेशजी खरात साहेब, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जे कालचे क्वालिफायर आहेत. चांगला फटका आणि या फटक्यानं इथे खेळ केलाय खलास. सामना जिंकलाय. 11 ठरतो या मॅचचा विजेता संघ आणि कौतुक करावं लागेल सरकार संघाचं देखील, सरकार फायटर संघाचं. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा आणि मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे जातोय तो दिनेश चाकर ठरतो त्या मॅचचा सुपर हिरो. 2 षटक, 5 धावा, 2 विकेट आणि त्या दिनेश चाकरचा विचार केला गेला इथे मॅन ऑफ द मॅच करता. चांगला स्पेल त्यानं टाकलाय आणि जिथून त्यानं मॅचला मोमेंट देण्याचा देखील धाडस दाखवलं. चला यानंतर नागेश 11 आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये SP रायडर, दोन्ही संघाचे कॅप्टन. लगेचच जो निर्णय आपण स्वीकारला त्या अनुषंगाने आपण लगेच ऍक्शन घ्यायचे आहे. ऑफ द मॅच दिनेश चाकर, संघाचा आयकॉन खेळाडू 111 आणि जो संघानं विश्वास दाखवलाय त्या विश्वासास पात्र खेळी मॅन ऑफ द मॅच करताना पुरस्कृत. मी विनंती करतो की निश्चितच त्यांचा मयूर दादांना की आपल्या शुभ असते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच साठी जे गिफ्ट हॅम्पर आहे त्यांना तरी या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर स्पोर्ट्स त्यांच्या वतीने देखील आकर्षक जर्सी आहे आणि सन्माननीय श्री संदीप विजय गरज साहेब त्यांच्या वतीने सामनावीराचा मेटेगाव प्रीमियर लीगचा एक सुंदर मोमेंटो देखील इथून दिला जाईल. तर त्या मॅन ऑफ द मॅचला इथून वितरित करण्याकरता मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ पण हे पहा गिफ्ट हॅम्पर देखील आहे. पॉपिन्स संदीप दादा गरज यांच्या वतीनं मॅचचा मोमेंटो, त्यानंतर